प्रशिक्षण म्हणजे तांत्रिकता नसते, तर प्रशिक्षण हे अनुभवातून येत असतं. आणि कधीकधी प्रशिक्षण देणारा हा प्रशिक्षित होत असतो, कारण सामान्यातला सामान्य व्यक्तीसुद्धा त्याला प्रशिक्षित करू शकतो. याचा अनुभव मी स्वतः डोराळे गावात घेतलेला आहे. हे डोराळे गावामध्ये संघाचं काम उभं राहून काही 7-8 महिने झाले होते आणि आम्ही असं ठरवलं की कोपरगाव तालुक्यात डोराळे गावामध्ये आपण मासिक निवासी वर्ग घ्यायचा. मासिक निवासी वर्गामध्ये संध्याकाळी डबा घेऊन यायचं, संध्याकाळचं संघस्थान करायचं, सकाळी पुन्हा संघस्थान करायचं, ती जी काही थोडी न्याहारी असेल ती न्याहारी करायची आणि परत आपल्या घरी जायचं. आणि दर महिन्याला असा मासिक निवासी वर्गात येऊन संघ कार्य शाखेचं प्रशिक्षण घ्यायचं. आणि डोराळे गावामध्ये ज्या दिवशी वर्ग होता त्या दिवशी सकाळी जेव्हा न्याहारीची वेळ आली आणि मी चौकशी केली तेव्हा ते म्हणले न्याहारीला थोडा वेळ आहे असं तिथले कार्यकर्ते म्हणायला लागले. मी म्हटलं वेळ असेल तर लोक न्याहारी न करता जातील, कारण सगळ्यांच्या घरी आईवडील वाट बघत असतात, सायकलवरती मुलं येतात, तुम्ही कशासाठी वेळ लावला? तर एक कार्यकर्ता पुढे येऊन मला म्हटला की आम्ही न्याहारी नाही, आम्ही जेवण देणार आहोत. आमच्या गावात पहिल्यांदाच वर्ग आहे आणि त्यामुळे आम्ही जेवण द्यायचं ठरवलं. त्या कार्यकर्त्यांनी ते सांगितल्यानंतर मी अतिशय दुराभिमानाने म्हणता येईल, मी म्हटलं की तुम्हाला हे कोणी सांगितलं होतं? मी अजिबात परवानगी देणार नाही. कार्यकर्त्यांना सांगेन की आज न्याहारीशिवाय तुम्ही परत जा. तेवढ्यात 2 स्वयंसेवक पुढं आले, शाळेतले स्वयंसेवक होते, 7वी 8वीतले, आणि त्यांनी माझ्यासमोर हात पुढे केले. मी म्हटलं काय आहे? म्हटले शिक्षक ह्या हातांकडे बघा, ह्या हातांवरती काही तुम्हाला दिसतंय का? तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की त्या हातांवरती परिश्रमाचे आणि कष्टाचे गट्टे पडलेले आहेत. मी म्हटलं काय आहे? तुम्ही शेतात कामाला जाता का? काय याचा काय संबंध आहे? तेव्हा म्हटले शिक्षक जेव्हा तुम्ही आम्हाला सांगितलं की तुमच्या गावामध्ये संघाचा वर्ग घ्यायचा आहे आणि संघाचा पहिला कार्यक्रम आमच्या गावामध्ये होणार होता, तेव्हा आम्हाला असं वाटलं की येणाऱ्या मुलांना, येणाऱ्या कार्यकर्त्यांना तसं कसं पाठवायचं, म्हणून आम्ही जेवण द्यायचं ठरवलं. पण आमच्याकडे पैसा नव्हता. मग आम्ही असं ठरवलं की इथं जे काही रोजगार हमीचं काम चालतं त्या रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करायचं आणि पैसे मिळवायचे. आणि म्हणून शाळा सुटल्यानंतर रोज संध्याकाळी 6 ते 8 आम्ही ते रोजगार हमी योजनेच्यावरती काम करत होतो. त्यातून मिळालेल्या पैशातून आम्ही हा सगळा अन्नाचा खर्च केलेला आहे. आता ह्याच्यावरती तुम्ही ठरवा, कष्ट वाया जाऊ द्यायचे का आमच्या चेहऱ्यावरचा तुम्हाला आनंद बघायचा आहे. हे तो जसं जसं मला सांगत होता तसं माझ्या डोळ्यामधनं पाणी येतं. अरे म्हटलं हे काय? ही कुठली प्रेरणा आहे? म्हणजे जे म्हटलं जातं की संघाचं काम हे हिंदू समाजामध्ये आधीच होतं, फक्त त्याला संघाने व्यक्त केलं, अभिव्यक्त केलं. तसंच त्या स्वयंसेवकाच्या मनामध्ये असणारं स्वयंसेवकत्व हे जिवंतच होतं आणि म्हणून त्याचं प्रगटीकरण अशा प्रकारे झालं. आणि माझ्या आयुष्यामध्ये न विसरणारा असा एक प्रशिक्षण माझं झालं. सगळ्यांनी आनंदाने जेव्हा तिथं जेवण केलं तेव्हा त्या डोराळे गावातली मुलं होती, त्या मुलांच्या डोळ्यातून पाणी आणि चेहऱ्यावरती समाधान मला दिसत.